नमस्कार. माणसातली अनोखी माणुसकी शोधायचीच असं ठरवून मी हा सप्ताह करते. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर ही माणुसकी सामाजिक स्तरावर इतक्या ठिकाणी इतक्या वेगवेगळ्या स्वरूपात असते, पण आपल्याला त्याची साधी जाणीव सुद्धा असत नाही. कारण आपल्यातली माणुसकी त्यांच्या एवढी जिवंत नसते. म्हणून अशी काही माणसं आहेत की जी समाजासाठी स्वतःचा विचारही न करता पुढे होऊन कार्य करतात. त्या लोकांना आपण या सप्ताहामध्ये बोलावणार आहोत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारायच्या. तर आज मी अनुराधा गोखले नमस्कार. यांच्याकडे आलेली आहे. तर त्या ज्या संस्थेमध्ये काम करतात, त्या काय करतात, त्यांची संस्था काय करते, हे सगळं आपण त्यांना विचारायचं आहे. योगायोग इतका सुंदर आहे की RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि योगायोगाने या 100व्या वर्षामध्ये आपण आज या गप्पांसाठी आलेलो आहे. नमस्कार अनुराधा. नमस्कार. आता तुम्ही जिथं काम करता ती संस्था, तिचं नाव, तिचं कार्य, या सगळ्याबद्दल सांगा. हो, नक्कीच. येस. कारण आज मला नाही बोलायचंय, तुम्हाला ऐकायचंय सगळ्यांना. कामाची माहिती लोकांना मिळणं हे फार आवश्यक आहे. कारण तुम्ही लोक इतकं जीवापाड काम करता, पण ते कोणाच्या ठाई असतं की नाही ही सुद्धा मला शंका आहे. जिथं तुम्ही करता तिथं ते पोचतं, पण मला असं वाटतं की सगळ्या समाजाला, म्हणजे आपल्या हातातला हा जो मीडिया आहे ते काम जगभर पोचवतो. बरोबर. तर तिथपर्यंत कळावं की लोक समाजासाठी काय करतात, म्हणून हा आग्रह. तर संघाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामं केली जातात आणि त्यातलं सेवा भारती ही जी संस्था आहे ती समाजातील लोकांकरता जास्तीत जास्त कार्यशील असते. बर बर. तर या सेवा भारती तर्फे अनेक उपक्रम चालतात. त्यातले सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या अन्नपूर्णा योजना, रुग्ण साहित्य केंद्र, आरोग्य रक्षक, कीर्ती प्रयोग विज्ञान शाळा आणि स्वावलंबन, संस्कार वर्ग असे बरेच उपक्रम आपल्या जिल्ह्यात चालतात. आणि ही सेवा भारती संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा म्हणायला हरकत नाही. ती अखिल भारतीय पातळीवर काम करते. ओके. आणि संघाचे काम तर जगभर चालू आहे. ते तर आहेच, संघाचं काम जगभर. आणि ते मला फार कौतुक कशाचं वाटतं, तर त्यांची तत्व, त्यांचे कपडे, त्यांची ती काठी, त्यांची ती टोपी, या गोष्टीमध्ये गेले कित्येक वर्ष एक कणाचा सुद्धा फरक पडत नाही. म्हणजे फरक कधी पडतो, जेव्हा माणसाच्या मनोवृत्ती बदलतात. दोन मताची माणसं एकत्र आली की फरक पडतो. पण इथे ज्या भावनेने माणसं एकत्र येतात, त्यांच्या सगळ्यांची विचार करायची पद्धत इतकी सारखी असते. अगदीच पटतंय ना हे? अगदी अगदी अगदी. त्यामुळे ती संस्था इतकी बलिष्ठ झालेली आहे असं मला वाटतं. बरोबर. ओके. बरोबर. मग आपण यापैकी कशामध्ये जास्त इंटरेस्टेड आहात? सध्या सेवा भारतीच्या तर्फे अन्नपूर्णा योजना जी चालते त्या अन्नपूर्णा योजनेची प्रमुख म्हणून कार्यरत आहे. बर. मग आता ही कशी चालते योजना हे सांगणार का? सांगणार. 16 साली आपलं 2016 सेवा भारतीच्या अन्नपूर्णा योजनेचं काम सुरू झालं. बर. तर ते 10 वर्ष पूर्ण झाली. तर तेव्हा कल्पना अशी होती की मोठ्या हॉस्पिटलमध्ये खेड्यापाड्यातून लोक येतात की ज्यांच्याकडे खिशात काहीही नसतं आणि कॅन्सर सारख्या दुर्धर रोगावर उपचार घेताना खूपच त्यांना अडचणी येत असतात. तर अशा पेशंटच्या नातलगांना डबा द्यावा ही कल्पना सगळ्यांच्या मनात आली आणि त्यातून आमची कार्यवाही सुरू झाली. तर या योजनेमध्ये आपण दररोज 20 ते 25 डबे पेशंटच्या नातलगांना देतो. बर. किती नातलग? 2, 3 की किती? नाही, एका नातलगांना आपण डबा देतो. एका पेशंटचं एक नातलग. तर त्या एका डब्यामध्ये 5 पोळ्या, भाजी, लोणचं, चटणी असं आपण देतो. साधारण 2 माणसं तरी कमीत कमी जेवू शकतात आरामात. आणि ते ही अशा यात आपण पेशंटचे नातलग दररोज बदलतात. बर. तर त्यामुळे डबे, घरचे डबे देणं शक्यच नाही. तर त्यामुळे आपण अशा पिशव्या छापून घेतलेल्या आहेत. बघू बरं. सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत जिल्हा सांगली संचलित
अन्नपूर्णा योजना असं या पिशवीवर छापून घेतलेलं आहे. हे पहा, तुम्हाला दिसत असेलच. आणि तिथे लिहिलेलं पण आहे, संपर्क जर करायचा झाला तर सौ अनुराधा गोखले, श्रीयुत भास्कर पाटील आणि राजेंद्र थिटे असे 3 नंबर आहे त्याच्यावर. आपण पाहू शकता. आणि आपल्याकडे हे नंबर आता नेहमीच राहतील. जरी आपल्याला इच्छा असेल या कार्याला हातभार लावायची तर आपण सुद्धा लावू शकता. आणि इथं जे आता डबे देतात ते रोजचे आपले 20 ते 25 डबे अगदी निश्चितपणे जातात. बर, मग आता हे डबे म्हणजे इच्छुक लोक जे आहेत देणारे ते देतात का? इथं डबे द्यायला या संस्थेचं मेंबर असावं लागतं किंवा काही करावं असं काही आहे का? नाही नाही, अजिबातच नाही. मेंबरशिप नाही, पैसे नाव नोंदणी नाही, पैसे भरणं नाही, काही नाही. सभासद नोंदणी बघा, म्हणून मी म्हणते ही अनोखी माणुसकी आहे. आलं का लक्षात? बर, तर हे डबे देणाऱ्या ज्या आपल्या आहेत त्या धुणंभांडी करणाऱ्या बायका सुद्धा मला डबे देत आहेत. काय सांगताय? म्हणजे कमाल वाटते. कमाल वाटली आणि समाधान वाटलं एकदम ऐकून. समाधान. आणि खरंच मी सांगते की मोठी मनं असतातच त्या लोकांची, खूप मोठी. कारण ते ज्या परिस्थितीतून जात असतात ना त्याची जाणीव असते, भयंकर जाणीव असते त्यांना. आणि घराघरातून जेव्हा डबे येतात तेव्हा एका धुणंभांडी करणाऱ्या बाईचीच एक छोटीशी कथा सांगते. जरूर. तर आपण म्हणताना सहजपणे पोळी भाजी द्यायची म्हणून जातो. हो. तर ज्या दिवशी त्या बाईंचा नंबर होता त्या दिवशी त्यांच्या घरात कणिक नव्हती, गव्हाचे पीठ. आई ग. तर त्या माझ्याकडे भाकरीचं पीठ घेऊन आल्या आणि मला म्हटलं तुमचं गव्हाचं पीठ मला द्या. अच्छा. तर तेव्हा मला लक्षात आलं की आता नुसतं पोळी भाजी म्हणून उपयोग नाही, तर भाजी भाकरी पण चालू शकते. आणि फार त्यावेळेला म्हणजे थोडंसं डोळ्याला पाणी आलं. मलाच आता कसं तरी झालं ऐकून एकदम ते. म्हणजे अशी पण वृत्ती नाहीये की माझ्याकडे आज जरा कणिक नाहीये तर थोडी तुमच्याकडची घेऊन जाऊन मी देऊ का, असं नाही. बदली ती माझ्या भाकरीचं पीठ तुम्ही घ्या आणि बदली मला द्या, पोळ्यांचं पीठ द्या. अरे बापरे. फार म्हणजे काही वेळेला हृदयस्पर्शी म्हणतात ना तसं होतं. म्हणजे सगळीकडेच तसं वातावरण. तिकडे कॅन्सरच्या नातेवाईकांची मनस्थिती सुद्धा अत्यंत वाईट परिस्थितीत असतात ते लोक. त्यांचा पेशंट आज कुठल्या स्टेजला आहे, उद्या कसा असेल, परवा कसा असेल आणि त्याच्यानंतर काय असतात ते अशा प्रचंड प्रश्न आणि नुसते डोक्यामध्ये गोंधळ अशा परिस्थितीत ते असतात. आणि त्यावेळेला त्यांना तुम्ही अन्न घालता तोंडात म्हणजे बापरे, तुम्हालाच नमस्कार करायला पाहिजे त्याच्यासाठी. आणि हे फक्त एकट्या दुकट्याचं काम नाहीये, आपण घराघरातून हे डबे आपण जमा करतो. मग हे डबे जमा करायचे म्हणजे कसे? सगळे आणून देतात का जाऊन आणावे लागतात? एका सोसायटीतल्या एक आमची प्रमुख म्हणून नेमलेली आहे. अच्छा. प्रत्येक सोसायटीत एक गटप्रमुख, तिने ते गोळा करायचे. तर 1 तारखेचे डबे आता मी या सोसायटीत सगळ्या वाटते. बर. आणि ते माझ्या घरीच जमा होतात. बर बर. अशा 2 तारखेला दुसऱ्या ठिकाणी. अच्छा अच्छा. असं आदल्या दिवशी फिरून हे सगळं साहित्य घरोघरी द्यावं लागतं, पोचवावं लागतं. आणि यामध्ये मी तर स्वतः समजते की हा स्वार्थ आणि परमार्थ असं आहे. खरंच आहे, कारण माझं फिरणं होतं या निमित्ताने. खरंय. आणि डबे पोचवणं होतं, व्यायामही होतो आणि सगळंच होतं. पण हे सगळं तुम्हीच पोचवता? हो हो. हे सगळं साहित्य तुमच्याच घरात असतं? हो हो. बर 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 बर. कारण तुम्ही लक्ष ठेवून हे सगळं संपतंय केव्हा. आणि हे आहे ना, एक म्हणजे सगळेच मनापासून करत असतात, पण जबाबदारी घेण्याची जी जाणीव असते किंवा इथे एक तो सेन्स असतो तो सुद्धा प्रत्येकाला असतोच असं नाही. बरोबर. त्यामुळे जबाबदारी घेताना जो मनुष्य पूर्ण घेतो तो कसा आहे याचा विचार सगळे लोक करणार. आणि त्याच्यामध्ये तुम्ही अव्वल ठरलेले आहात असं मला दिसतंय एकंदरीत. असं नाहीये. नाही खरंच असंच आहे. म्हणजे ही एवढी मोठी जबाबदारी. तुम्ही जर एखाद दिवशी काय तुमच्याकडे खूप पाहुणे आले, मुलं आली, नातवंड आली, विसरलात तर नाही. तसं दुसऱ्या दिवशी काय 12 वाजले की 10 मिनिटं वर झाली की तिकडून मला फोन येतो की काकू डबे का नाही आले आज. म्हणजे थोडक्यात काय की ती तुमची एक ऍडिशनल जबाबदारी झालेली आहे. खूपच. संसार तर प्रत्येक बाई करत असते, पण त्याच्याबरोबर ही एक ऍडिशनल सामाजिक जबाबदारी आहे जी तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीनं पार पाडताय. निश्चित. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की ह्याच्याशी कशाशीही पैशाचा संबंध नाही. अजिबात नाही. पूर्णपणे समाजासाठी झोपून देऊन काम करायचं. अगदी बरं. तसंच सांगली सिव्हिल, मिरज सिव्हिलला पण आपण 50 ते 60 लोकांना जेवण देतो. आमटी, भात आणि 2 पोळ्या रोज. तर त्याकरता मात्र आपण निधी संकलन करतो आणि त्याच्या हे मिळतात पावत्या सगळ्यांना रीतसर मिळत असल्यामुळं
काही बरोबर. अडचण येत नाही. अडचण काही येत नाही, म्हणजे तिथे कुठलाही दुर्व्यवहार नाही. अजिबात एक तांबड्या पैशाचा सुद्धा मुळात तुम्ही जिथे काम करता तिथे तो असणं शक्य नाही, होणं शक्य नाही. पण तरी सुद्धा म्हणजे मला काय वाटतं की हल्ली असं झालंय ना की कुठल्या क्षेत्रात काय होईल काय कोण घुसेल आणि त्याची डावी असेल मेंदू मेंटॅलिटी, मेंदू हे डावं असेल सांगता येत नाही. त्यामुळे फार मला वाटतं अत्यंत जागरूक राहायला खूपच लागतं, अलर्ट पाहिजे, अत्यंत अलर्ट राहायला लागतं आणि जबाबदारीने करावं लागतं. आणि ह्या सगळ्याचा म्हणजे श्रेय मी माझ्या मैत्रिणींना देते की ज्या मला डब्या करून देण्याचं मदत करतात. त्याशिवाय हे म्हणजे मी फक्त प्रातिनिधिक आहे असं नाही म्हणणार मी, नुसतं प्रातिनिधित्व नाहीये. तुम्ही त्या सगळ्या मैत्रिणींनी केलेल्या कार्याची अखंड जबाबदारी घेताय. पण मला काय म्हणायचंय, तिकडे जे तुम्ही म्हणला मिरज सिव्हिल आणि सांगली सिव्हिलला तुम्ही देता, तर त्याचं नियोजन कसं करता? ते आपण कार्यालयात करून घेता. अच्छा. कारण 50-60 लोकांचं एवढं आमटीदार करणं शक्य नाही. आणि मिरजेची तर सिव्हिलची योजना ज्येष्ठ नागरिक सगळे सांभाळतायत, वाढायला जातात तिथे रोज 3-3 जण. काय सांगता? हो, मिरज सिव्हिलला जाऊन वाढतात? हो. एक अर्धा ते पाऊण तास लागतो, पण दररोज तिथे जावं लागतं वाढायकरता. अहो, त्यांचा दिवस बांधला गेला दिवस, आणि सगळे साधारण 70ला आलेले आहेत. त्यामुळे ते कौतुकास्पद आहे फार. मग ते जेवण जे आहे ते कुठे बसतात ते जेवायला? लोक दोन्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ताट वाटी आपापले डबे काय जे त्यांच्याकडे असेल, पण म्हणजे टेबल नाहीये? नाही. कुठे म्हणजे वाढायचं ते वाकून वाढायचंय? ते टेबलवर मांडलेलं असतं, उभ्यानेच वाढायचं. म्हणजे ते बफे टाईप थोडक्यात, फक्त त्यांना नेऊन वाढावं लागतं एवढंच. आणि ते घेऊन जातात दुसरीकडे, कुठेही बसतात. काही जण पेशंटला सुद्धा हे अन्न देतात, काही जण. कारण ज्या पेशंटना चालत असेल त्यांना देतात. योजनेतनं जे आलेले असतात त्यांना पेशंटला मिळतं, पण क्वालिटी किंवा हे म्हणजे बरोबर आहे ना, जर सूट होत नसेल ते त्यांचं वेगळं असेल कदाचित, त्यांच्या पथ्याचं असेल, त्याची क्वालिटी तशी असणार. मध्ये सातारून एक फोन आला, पेशंट घेऊन मी इथं आलो होतो आणि आत्ताच मी घरी डिस्चार्ज मिळाला मला, आणि इतकं उत्तम जेवण मी जेवलो. अरे वा. मी आजपर्यंत इतकं चांगलं अन्न कधीच खाल्लं नव्हतं. तर प्रत्येक घरची जी गृहिणी आहे ती उत्तमात उत्तम घासातला घास काढून देते. हे काटेच येतात मला अंगावर ऐकून. नाही फार म्हणजे, कारण मी सांगू, सगळं काही होतं पण एक पाणी पाजणं आणि अन्नाचा घास देणं, या दोन गोष्टी आहेत ना, या अमूल्य आहेत जगात. बाराची वेळ जी आहे, पोटाची आगच म्हणते मी तर, आगच आहे, आगच लागते ती पोटात. जर भूक लागली ना तर ती आगच आहे, आणि ती विझवणं ते फार महत्वाचं काम, फार महत्वाचं पुण्याचं काम आहे ते. अशी संघातर्फे अनेक कामं चालतात. हो ना, अनेक कामं चालतात. बर. दुष्काळग्रस्तांना मदत, धान्याची मदत करतो, चारा छावण्या लावतो. जत भागात सगळीकडे दुष्काळ पडतो बरेच वेळ, तर तिथं चारा छावण्या आपल्यातर्फे लावल्या जातात. पाण्याच्या टाक्या आपण त्यांना दिलेल्या आहेत पाणी साठवण्याकरता. त्यानंतर फिरती प्रयोग विज्ञान शाळा, असं ज्या अगदी खेड्यापाड्यात ज्या शाळा छोट्या आहेत तिथं विज्ञानाचे प्रयोग मुलांना समजावून शिक्षक सांगूच शकत नाहीत, कारण काही प्रयोगशाळाच नसते त्या शाळांना. तर अशा ठिकाणी आपली व्हॅन आहे, ती नेऊन तिथे शिक्षक सगळे प्रयोग मुलांना करून दाखवतात. हेही सेवा भारतीतर्फे कार्य चालतं. सलाम आहे खरंच. आणखी हे तुम्ही काहीतरी मला दिलं होतं मगाशी वाचायला, तर त्याच्यात बरंच काही लिहिलंय. संस्कार वर्ग अभ्यासिका, हे तुम्ही आता फिरतं विज्ञान सांगितलं आणि फिरती विज्ञान प्रयोगशाळा, पण संस्कार वर्ग आणि अभ्यासिका म्हणजे काय, रेग्युलर लायब्ररी? नाही, लायब्ररी नव्हे. मुलांना बसाय करता काही वेळेला इतक्या एरिया, काही झोपडपट्टी म्हणा किंवा छोट्या छोट्या घरातनं जी मुलं राहतात त्यांना अभ्यास जर करायचा असेल तर बसायला जागा पण नसते त्यांना. तर अशा वेळेला त्यांना बसाय करता म्हणून एखादा भाड्याने का विना सेवा भारतीतर्फे खर्च करून घेतलं जातं, आणि तिथं या मुलांची बसण्याची सोय केली जाते. बसण्याकरता अभ्यासिका, हो त्याला अभ्यासिका म्हटलंय. आणि संस्कार वर्ग पण असेच चालतात. सेवा वस्तीमधनं जास्त चालतात हे संस्कार वर्ग. बर. आणि हे सगळं करताना कुणीही मानधन घेत नाही. तो तर सगळ्यात मोठा मुद्दा आहे, महत्वाचा. मी माणुसकी जी म्हणते ना ती हीच आहे, आणि ती खरं अनोखीच आहे. अनोखी आहे म्हणूनच ती
दिसते, आपल्याला बघायला मिळते. नाहीतर समाजात सगळीकडे असते ती, प्रत्येक माणसामध्ये माणूस असं, पण तसं नाही आहे. ते हे काहीतरी वेगळं आहे, याच्यात काही वाद नाही. बरं, हे काय आहे बरं? ग्राम आरोग्य रक्षक, रुग्ण साहित्य केंद्र कळलं, फिरता दवाखाना आणि वस्ती आरोग्य केंद्र. वस्ती आरोग्य केंद्र आणि ग्राम आरोग्य केंद्र. आता बत्ती शिराळ्यासारख्या काही दुर्गम भागात अजिबात दवाखान्याची सोय नाहीये. काय सांगता? की जिथं वाड्या वस्त्या, की आता ती जांभळं विकायला, करवंद विकायला आलीच आहे बघ बाई. ती बिचारी पहाटे सगळे जांभळं करवंद गोळा करून बत्ती शिराळ्याहून सांगलीला येते. बापरे. आणि सांगलीहून सिटी बस पकडून विजयनगरमध्ये केवळ जांभळ करवंद उन्हातानातून मे महिन्यात दिवसभर विकत असते. बापरे. तर आमच्या खरं म्हणजे घरी आम्ही दोघंच्या दोघं फार करवंद जांभळं खाल्ली जात नाही, पण तरी ती आली की तिच्याकडे ती घ्यायचीच. कोणी छोट्या मुलांना देऊन टाकायची आजूबाजू. बरोबर बरोबर. कारण तिला उन्हातानात इतकं म्हणजे बघवत नाही आणि जून जा म्हणावं असं वाटतं. बरोबर. मध्ये एकदा आता सेवा भारतीतर्फे धनगरपाडा म्हणून भाग आहे बत्ती शिराळ्याच्या तिथं. तर तिथं फराळाचे दिवाळीचं साहित्य, फराळाचे एक एक पुडा प्रत्येक घरात द्यायचा. हे गृहीत धरून लोकांना विनंती केली ती त्याप्रमाणे जमलं. त्याला आता बरीच वर्ष झाली आहे या गोष्टी. असू दे की. तर तिथं जेव्हा फराळाचं दिलं तेव्हा रव्याचा लाडू पटकन ते खाईना. का हो? माहिती नाही की काय वस्तू आहे. तुम्ही आधी म्हणजे मी स्वतः त्यावेळेला गेलेली नव्हते तिथं, पण तुम्ही खाऊन दाखवा मग आम्ही खाऊ. अरे बापरे, म्हणजे भीती होती मनात. आणि इतकं म्हणजे जेमतेम पोटाची गाठ असते त्यांची, बाकीचं काही नाही. नाही म्हणजे भाजी पोळी किंवा भाजी भाकरी झाली तरी झालं, जेवण झालं. अगदी अगदी अगदी. रव्याचा लाडू माहित नव्हता. ऐकून आपल्याला बेचैनी येते. अर्थात हा मी ऐकलेला अनुभव आहे. मी प्रत्यक्ष त्यावेळेला गेलेली नव्हती. हरकत नाही, पण तो ज्या अर्थी तो अनुभव इथं पोहोचला तुमच्यापर्यंत, त्या अर्थी प्रत्येक माणूस हळहळला असणार तिथे गेलेला. बरोबर. आणखीन एक रुग्ण साहित्याचा एक फार अनुभव गंमतशीर आहे. तर तिथं एप्रिल महिन्याची अखेर कडक उन्हाळा. तर वॉकर घेऊन गेलेला जो होता तो एका हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय आहे, त्याच्या घरच्या करता तो घेऊन गेला होता. तर तो जेव्हा वस्तू परत करायला आला तेव्हा अर्धा लिटर उसाचा रस घेऊन आला. का तर उन्हातानात काकू तुम्ही सगळ्याच, म्हणजे मी तसं नाही, मैत्रिणी माझ्या सगळ्या येता, तर हा रस माझ्यातर्फे तुम्ही घ्या. अगदी खरोखर म्हणजे काय म्हणजे नाही बोलायला शब्द. माणुसकी अनोखी असते, पैशावर अवलंबून नाही, अजिबात अवलंबून नाही. किंबहुना मी म्हणते की जिथे पैसा असतो तिथे ती कमीच असते असं मला वाटतं. कारण ना डे टू डे लाईफ मध्ये जेव्हा माणूस या सगळ्या संकटांना म्हणा किंवा याला तोंड देतो ना, तेव्हा त्याला त्याची जाणीव, त्याच्या इतक्या गोष्टीची सुद्धा त्यांना इतकी अंतःकरणपूर्वक जाणीव असते, खूप जाणीव. आणि स्वतःला न घेता ते दुसऱ्यांना द्यायचा प्रयत्न करत असतात. कारण इझी मनी हा जो प्रकार आहे ना, तो माणसातली माणुसकी काढूनच टाकतो, हळूहळू कमी होते असं वाटतं आपल्याला. त्यामुळे इझिली काहीही मिळालं ना तर त्याची किंमत राहत नाही, किंमत अजिबात. म्हणून असं वाटतं की या लोकांना त्याची जाणीव आहे म्हणून त्याची किंमत आहे. बरोबर. तिथं काहीही नसतं, म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम काही आला तर हे आरोग्य रक्षक म्हणून जे आहेत त्यांना प्राथमिक शिक्षण दिलेलं आहे. बर. आणि त्यांच्याकडे औषधाची पेटी पण असते. अगदी गरज असेल तर ते किरकोळ औषध, सर्दी खोकला कणकण आली तर ते आरोग्य रक्षकांतर्फे दिलं जातं. असं आहे का? बर. आणि वस्ती आरोग्य केंद्र म्हणजे प्रत्येक वस्तीमध्ये करायचं? फिरता दवाखाना. बर. फिरता दवाखाना तर आहेच. रुग्ण साहित्य केंद्र लक्षात येते की रुग्णांना जे लागतं साहित्य त्यासाठी ते एक केंद्र असेल, पण वस्ती आरोग्य केंद्र हा आणखीन एक मुद्दा आहे. त्या मुद्द्याशी मी अजून फार संलग्न झालेली नाहीये. डायरेक्ट तुमचा संबंध नाही आला. माझा जास्त संबंध अन्नपूर्णा योजना आणि सध्या आम्ही आता ते रुग्ण साहित्य केंद्र चालवत महिला चालवतोय. अरे वा, खूप छान. बर. ओके. मग मला असं वाटतं वस्ती आरोग्य केंद्र म्हणजे प्रत्येक वस्तीमध्ये एक आरोग्य केंद्र असावं आणि तिथं ते हे जातात.
आरोग्य रक्षक. हा, आणि मग तो फिरता दवाखाना आणि ते आरोग्य केंद्र असं मिळून त्यांची काळजी घेतली जायचा प्रयत्न केला जातो, असं असावं. हा, असं वाटतंय. नंतर हे किशोरी विकास प्रकल्प मुलींसाठी मुलींकरता चालतो. तर हा किशोरी विकास प्रकल्पामध्ये जे वयात येणाऱ्या मुली आहेत, अच्छा, त्यांच्याकरता जास्तीत जास्त संस्कार कसे होतील, आरोग्याची काळजी कशी घेतली जाईल, हायजीन शिकवायचं, स्वच्छता, अवेअरनेस हे सगळं घेतलं जातं. वा, खूप अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण समाज इतका रसातळाला चाललाय की त्या मुलींचे विचार या बाबतीत सक्षम होणं गरजेचं आहे. त्या सक्षम होण्यापेक्षा सुद्धा त्यांचे विचार व्हायला हवे. बरोबर आहे. मार्गदर्शन पूर्णपणे त्यांना हे दिलं जातं. ओके. आणि झोला वाचनालय म्हणजे काय? झोला वाचनालय म्हणजे मला वाटतंय, म्हणजे ह्याच्याशी खरंच माझा फार संबंध. हरकत नाही. माहिती असेल तेवढंच सांगा. सगळंच काही माहिती असायला पाहिजे असं नाही. अन्नपूर्णेची कितीही मी डिटेल्स सांगू शकताय. बरोबर. तिथं मी प्रत्यक्ष काम करते. बरोबर. आणि मला या शब्द आहे ना, हा झोला, हा मला फार अट्रॅक्टिव्ह वाटला. तो का दिला असेल? माहिती असेल तर सांगा, नाही तसं काही नाही. आपत्ती प्रबोधन प्रशिक्षण. आपत्ती म्हणजे कुठलीही आपत्ती आली तरी. आता आपलं कोरोना काळात इथं मोठं केंद्र आपण राधास्वामी सत्संगामध्ये चाललं, आपलं आरोग्य केंद्र. तर त्या ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे एकही रुग्ण न दगावता पूर्ण बरा होऊन त्यातून बाहेर पडला. आणि असे खूप दिवस ते आपत्ती विमोचन. त्यानंतर पुरामध्ये झालं, तर पुरामध्ये आपण इथं ठेवून घेतली ती लोक, पूरग्रस्त सगळे पूरग्रस्त 8 दिवस ठेवून घेणं चेष्टा नाही. हो, शक्यच नाही. लोक ठेवून घेणं हीच चेष्टा नाही. येताना शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या सगळं बरोबर घेऊन येतात. बरोबर आहे. त्यांच्या प्रेम असतं, त्यांच्या घरातले ते मेंबर्स आहेत, त्यामुळे त्यांनाही अशा वेळेला या लोकांना पूर्णपणे निवारा दिलाच दिला. त्यानंतर घरी परत जाताना सर्व साहित्य त्यांचं 8-10 दिवसाचं रेशन दिलं त्यांना, पूर्ण त्या लोकांना दिलं. तर आजही ती रस्त्यात दिसली तरी अजून सगळ्यांना तो घास आहे, घासाची जी काही जाणीव आहे ती काही संपू शकत नाही. चेहऱ्याने ओळखतात. होय ना, अगदी सगळं. वा वा, खूप छान. आपदा मदत केंद्र म्हणजे काय? आपदा म्हणजे अचानक आता भूकंप झाला तर प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी स्वयंसेवक धावून जातात संघाचे. कुठलीही आपत्ती थोडक्यात आणि हे सगळं प्रसिद्धी परांगमुख असतं. हो, कारण ही कोणी माणसं आम्हाला माहितीच नाहीये. जर ती आपलं नाव करत असती किंवा समाजाच्या समोर येत असती तर किमान कळलं असतं ना की तुम्ही काय करता. तर काही नाही, आम्ही असं आपत्ती कुठे असेल तिथे जाऊन काम करतो. पण असं बोललेला एकही माणूस मी ऐकलेला नाहीये अजिबात. बरोबर. ज्यावेळी देशात आपत्ती आल्या तुवा युक्तीने त्या दूर केल्या, बस असं आहे ते. त्याच्यापेक्षा जास्त कमी काही नाही. ओके, बर. आणि अन्नपूर्णा योजना आहे. आणि हे पण मला खूप आवडलं, मेहंदी प्रशिक्षण, नॅपकिन बुके, पणत्या, सजावट. म्हणजे हा एक आयुष्याचा भाग, पायावर उभं राहायच्या दृष्टीने. आणि आता काळाची गरज आहे. शिक्षण हे प्रत्येक जण हवं तसं हवं तितकं घेऊ शकतं असं नाही. कुठे राहतायत, परिस्थिती काही माहित नाही, हुशारी असून सुद्धा परिस्थितीमुळे करू शकत नाहीत. परत तुम्ही मगाशी म्हणालात की 32 शिराळ्याला इतका तो भाग अजूनही मागास असल्यासारखा आहे. तिथे राहणाऱ्या एखाद्या मुलीला जर पायावर उभं राहायचं झालं स्वतःच्या, तर तिच्याकडे कुठला पर्याय उपलब्ध नाही. आर्थिक पण काहीच नाही. मग तुम्ही जर हे काम करत असाल की मेहंदी प्रशिक्षण, कारण आता सध्या मेहंदी म्हणजे एकतर अखंड लग्न आणि मेहंदी सारखा व्यवसाय नाही. असं आहे. सणवार म्हटलं की मेहंदी आलीच. आणि नॅपकिन बुके हे आता फुलं नाशवंत आहेत. आणि निसर्गाचा तो म्हणजे आपण विनाशच करतो, विनाश करतो. ती येतात आणि छान लागतात, सगळे फेकून देतात. नेलं की बुके तो पडला. फार कमी बायका अशा असतात की त्या कापत शेवटपर्यंत त्यांना जिवंत ठेवतात फुलांना. पण हा अवेअरनेस सगळ्यांना नसतो. निसर्गाचं नुकसान खूप होतं त्याच्यामध्ये. पण हा नॅपकिन बुके हा प्रकार जो आहे हा पूर्ण शेवटपर्यंत उपयोगी. सगळे नॅपकिन त्यातले नारळाचा जसा मुळापासून कल्पवृक्षासारखं आहे ते. बरोबर. पुन्हा घरगुती वस्तू आणि विक्री त्याची त्याही करायला शिकवतात. स्वावलंबनामध्ये येतं ते. अच्छा.
तर मध्ये एकाने शिवणाचे वर्ग घेतले भिलवडी जवळ. बर. तर त्या वर्गामधनं इतक्या जणी तयार झाल्या गावातल्या, आणि मोफत या ज्येष्ठ नागरिक आहेत, 70च्या आहेत, बर, पण त्या मोफत शिवणाचे वर्ग घेतात. बर. आणि या शिवणाच्या वर्गामधनं अनेक बायकांना तिथल्या शाळेचे युनिफॉर्म शिवण्याचा रोजगार मिळाला. आहे. वा 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 वा, उत्तम. त्यामुळे ते गावातल्या गृहिणी सक्षम बनल्या आर्थिकदृष्ट्या. आणि एक हा बचत गट आहे, वैभवश्री बचत हो, गट. हो. तर तो तर नॉर्मल आहे, सगळीकडेच आहे. सगळीकडेच आहे. वा वा, हे खूप छान आवडलं मला. तुम्ही जे हे बघा मंडळी, हे इतकं सुंदर केलंय यांनी. हे जे 4 आता मी विचारल्या सगळ्या शंका की इथे काय होतं, हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, असं. तर हे 4 चौकोन आहेत ज्याच्यामध्ये ती कामं त्यांची लिहिलेली आहेत. आणि ते चौकोन जिथं जोडलेत त्याच्यात त्यांनी फार छान 4 शब्द वापरलेत: समर्पण, सातत्य, तत्परता आणि निष्ठा. आणि त्याच्यामध्ये लिहिलंय सशक्त, सुदृढ, शिक्षित समाज घडवणे. त्याच्यासाठी हे सगळं. कमाल आहे, कमाल आहे खरंच. खूप खूप मला समाधान वाटलं की ज्या उद्देशाने मी हे व्हिडिओ करतेय की लोकांपर्यंत पोहोचू देत का. कारण काय झालंय, हल्ली खूप वाईट ऐकायला मिळतात गोष्टी. म्हणजे अल्पवयीन मुलींच्या बाबतीत तर दुर्घटनाच ऐकू येतात. आणि अल्पवयीन मुलींच्या बाबतीत जे ऐकते ना मी, तर मला असं वाटतं की या ज्या राक्षसी प्रवृत्ती येत आहेत मनात, तेवढ्याच चांगल्या प्रवृत्ती समाजामध्ये आहेत. तर त्या प्रवृत्ती जर पोचल्या समाजात, तर निदान त्यातले काही लोक जरी सुधारले तरी मी या केलेल्या कामाचं काय झालं म्हणायचं, सार्थक झालं. सार्थक झालं, शाब्बासकी मिळेल मला असं वाटतं मनोमन स्वतःची. म्हणजे का, तर मी एक छोटस चॅनल चालवणारी एक बाई आहे. मी काय करू शकणार, हातात आपल्या काही नसतं, रिस्ट्रिक्शन येते प्रत्येक गोष्टीवर. पण हा मीडिया असा आहे की जो हे सगळे विचार जगाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे मी करते ना, हे अतिशय उत्तम काम आहे. आणि तुमच्यासारखी माणसं, तुम्ही जे काम करताय, त्या संस्था, आणि हे सगळं करणं किती गरजेचं आहे हा विचार, हे सगळं जगभर पोचेल आता. बरोबर. त्यामुळे तुम्ही अन्नपूर्णा योजनेतर्फे मी एक सगळ्यांना विनंतीच करतेय की आम्ही 15 जानेवारी ते 30 जानेवारी निधी संकलनाचं काम करतो. बर. कारण दोन्ही हॉस्पिटलला निधी लागतो. निधीशिवाय काहीच चालू शकत नाही. बरोबर. आणि अनेक हातानी लोक देतात. तर श्राद्ध पक्ष असो, वाढदिवस असो, किंवा आता अधिक महिना आहे, श्रावणात देतात. तर असंच ज्यांना शक्य आहे त्यांनी जास्तीत जास्त सहकार्य केलं, जरूर ही मदत करावी. तर आपण ही योजना आणखीन इतर हॉस्पिटलमध्ये गरजू आपण वागवू शकू. आणि कारण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हा प्रॉब्लेम असणारच आहे ना. आणि समाजातला हा स्तर सगळीकडेच आहे. त्यामुळे त्यांना मदत करणं ही अगदी एक नैतिक जबाबदारी असं वाटतं मला. तर मी असं सांगेन की आता त्या म्हणाल्या अनुराधाताई की श्रावणात करतात, श्राद्ध पक्ष असो, कार्य असो, अधिक मास असो, हे तर उत्तमच आहे. म्हणजे पुण्यकार्य करण्याची वेळच आहे सगळी. पण मला असं वाटतं की पुण्य करायला आपण नाही वेळ बघू, आपण ती करतच राहावीत असं मला वाटतं. निदान तेवढं तरी आपल्या हातून समाजासाठी कार्य व्हावं अशी एक सदिच्छा मनात, बाकी काही नाही. तर सगळ्यांना आवाहन आहे की ज्यांना ज्यांना शक्य, कुठेही तुम्ही जगाच्या कोपऱ्यात असाल, सगळीकडे हे चालतंय. मगाशीच त्यांनी सांगितलं जागतिक पातळीवर काम चालतंय, तर तुम्ही सगळीकडे ती मदत करा. आणि इथे जवळपास जे असाल आपल्या, तर ते तर इथे सांगलीमध्ये तर आहेच हे सगळं, तर जरूर आपण सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करावा. आणखीन जे हे एक उत्तम प्रतीचं काम चाललेलं आहे, जी ही अनोखी माणुसकी आहे, तर ती माणुसकी स्वतःमध्ये सुद्धा बिंबवून घ्यायलाच हवी, असं इथे आपण प्रिंट करून घेऊया. अनुराधाताईंनी आपल्याला वेळ दिला, खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आपणा सर्वांतर्फे आणि माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.